यांनी काय केलं माहितीये का, या अष्टकांना त्यांनी संगीतातल्या अष्टकासोबत कम्पेअर केलंय. संगीतातल्या अष्टकासोबत म्हणजे कसं सर, डोरे मी फा सोलाटी, डोरे मी फा सोलाटी, कुछ समझ में नहीं आया सर. अरे भैया हे का महाराष्ट्रात जन्मलं का रे, हे फॉरेनची अवलाद होय. कुठला आहे होय, फॉरेन. सो फॉरेन म्युझिक मधलं ऑक्टेव हे नाही, सा रे ग म प ध नी सा. हे बघ, सा 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 पहिलं, रे ग म प ध नी आणि सा पहिलं, दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं. आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे, सा 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 सा. आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे, पण ते सारे सारे गमत त्यांच्याकडे नाही ना. डोरे मी फा सोलाटी काय त्यांच्याकडे, डोरे मी फा सोलाटी माहित राहू द्या. हा, मन लावून गाणं ऐकत जा, मन लावून पिक्चर बघत जा, मन लावून अभ्यास करत जा. अरे तू आहेस कोण्या ग्रहावरचा, मन लावून काहीच करत नाहीस तू. मन लावून ह्यानं फक्त ढकलते, दुसरं काय, रील्स रील्स रील्स. पुढे लक्ष द्यावं. So after the grand failure of Dobie-Reiner trials, the next attempt to classify the element is taken by Newlands. How the title? Newlands octaves. हा न्यूलँड एक खतरनाक शास्त्रज्ञ होता. इंग्लिश वैज्ञानिक जॉहन न्यूलँड्स. काय नाव याचं, इंग्लिश वैज्ञानिक जॉहन न्यूलँड्स. जॉन, ओ जॉनराव. ठीक आहे. सो इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स. लक्षात घ्या, 1866 साली बरं का. कधी कार्यक्रम केला आहे, 1866. सो 1866 त्या काळी 56 मूलद्रव्ये माहित होती. किती मूलद्रव्ये माहित होती, 56. अब तक 56. माहिती आहे, मूवी पाहिलाय नाना पाटेकरचा, अब तक 56 म्हणजे एन्काउंटर झालेले असतात. सो अब तक 56 तसं लक्षात ठेवायचं. हा, 1866 पर्यंत किती मूलद्रव्ये माहीत झालेली होती, 56 माहीत झालेली होती. लक्षात घ्या. आणि जनरली म्हणजे 1829च्या आसपासचा प्रोग्राम आहे कुणाचा, डोबी-रायनरचा, तेव्हा किती माहित होते, 30च माहित होते. थोडेसे त्याच्यामध्ये ऍडिशन झाली, वाढ झाली, लक्षामध्ये घ्या. डोबी-रायनरच्या त्रिकाच्या अफाट अपयशाच्या नंतर, यशाच्या नाही अपयशाच्या नंतर, मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा जो दुसरा अटेम्प्ट केलेला आहे, जो प्रयत्न केलेला आहे, तो न्यूलँड भाईनी केला. तर न्यूलँड काय म्हणतो लक्षामध्ये घ्या, सर्व मूलद्रव्याची मांडणी तेव्हा माहीत असलेले जे काही, जेव्हा मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केली. अरे भाई तू काय वेगळं करायलास, डोबी-रायनर त्यांनी पण तेच केलं होतं ना. काय केलं होतं, मूलद्रव्याची मांडणी चढत्या अणुवस्तुमानानुसार केली होती. ह्यो काय वेगळा करायला लागलाय, ह्यो बी काय म्हणतोय चढत्या अणुवस्तुमानानुसारच करायचे. बरं बाबा ठीक आहे, करा करा, तुम्ही केलाच, आमच्या नशिबाला आणून ठेवलं सगळं आहे की नाही. चढत्या अणुवस्तुमानानुसार मूलद्रव्यांची मांडणी केली असता, नीट आहे का बरं का, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असतात. पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असतात. मी सुरुवातीची वर्डिंग बाजूला ठेवलेली आहे. अबे मास्तरड्या काय मगाचा नियम अख्खा इंग्लिशमध्ये लिहिलास आणि आता अखंड मराठीत लिहिलास, ती बी अर्धवट लिहिलास. अरे सांगालो की भया बोंबलू बोंबलू इकडे बघ. सुरुवात काय आहे, जेव्हा कधी मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केलेली असते, त्यावेळी प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात. स्वाहा, वहीला पेना लावा. ठीक आहे, हां तिकडं असते ना. हां तसं. तर बघा बाबांनो, हे असं काय केलं बाबा ह्यांनी. सर एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, हे प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखं म्हणलं आहे ना. बरं ठीक आहे, म्हणू द्या. प्रश्न काय आहे, तर 8व्याचे पहिल्यासारखं असं का बरं, पहिल्याचे 8व्यासारखे का नाही. नाईस क्वेश्चन, आउट ऑफ द बॉक्स. फार छान प्रश्न आहे. सर 8व्याचे गुणधर्म पहिल्यासारखे का, पहिल्याच्या 8व्यासारखे का नाही. आणि बघा नाव पण काय पडलंय, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम. न्यूलँडची अष्टके, नॉट मंगल अष्टके, सावधान, हे नाही, अष्टके, अष्टकाचा नियम म्हणतोय, लॉ ऑफ ऑक्टेव्स. मग 8व्याचेच गुणधर्म पहिल्यासारखे का, पहिल्याच्या 8व्यासारखे का नाही. थिंकिंग इज ओके, काही विषय नाही. आता एक लक्षात घ्या, कसं असतंय, समजा घरी आधी मी जन्मलाव, घरी आधी मी जन्मलाव आणि माझ्या पाठीवर अजून एक माझा छोटासा भाऊ जन्मला आहे ना. तर आता लोक असं म्हणतील का मला, अरे तू ह्याच्यासारखाच दिसलास. कसं म्हणतील, अरे बाळ बघ तुझ्यासारखंच दिसलाय आहे का नाही. मग ते नंतर जन्मलंय ना. आता 8व्यामध्ये पहिल्यामध्ये नंतर कोण आहे, 8वं, त्यानं कुणासारखं असेल, अंग असं. समाधान करून घ्या स्वतःच. ओके,
एक बेसिक प्रश्न पडतो ना भाई आपल्याला. होय, पहिल्याच आठव्यासारखं का नाही? आठव्याचेच का पहिल्यासारखे? आठवं नंतर आलंय, पहिला आधीपासून आहे, त्यामुळं आठव्याचे. हा, लेकरू पप्पासारखं दिसतंय, पप्पा लेकरासारखं दिसणार. बोलली बोलली म्हणलं नाही तर हे काही कळच ना, मग धडकन मग बोलावं लागतंय. मग का पप्पाला म्हणायचं अरे तुम्ही बाळासारखे दिसतो, बाळ पप्पासारखं दिसेल ना. सो असं आहे. तर बघा बाबांनो, काय म्हणायचं? हे म्हणायचं नाही, कापी करायचं, खोटं बोलायचं. आठव्याचे गुणधर्म कुणासारखे? पहिल्यासारखे. बर का? आणि ह्या भयानं काय केलं? ही कम्पेअर्ड दीज ऑक्टेव्स, बरं का, दीज ऑक्टेव्स विथ म्युझिकल ऑक्टेव्स. अरेच्या मायला, यांनी काय केलं माहितीये का? या अष्टकांना त्यांनी संगीतातल्या अष्टकासोबत कम्पेअर केलंय. संगीतातल्या अष्टकासोबत म्हणजे कसं सर? डोरे मी फा सोलाटी, डोरे मी पा सोलाटी. कुछ समझ में नहीं आया सर. अरे भैया, हे का महाराष्ट्रात जन्मलं का रे? हे फॉरेनची अवलाद होय. कुठला आहे होय? फॉरेन. सो फॉरेन म्युझिक मधलं ऑक्टेव्ह हे नाही. सा रे ग म प ध नी सा. हे बघ, सा 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 पहिलं, रे ग म प ध नी आणि सा पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं. आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे. सा 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 सा. आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे. पण ते सारे गमन ते त्यांच्याकडे नाही ना. डोरे मी फा सोलाटी. काय त्यांच्याकडे? डोरे मी फा सोलाटी. माहित राहू द्या. हा, आयलो मग इंडिया गाणं ऐकलंय? डोरे मी फा. हा, तिकडे आहे ते, बघून घ्या. मध्येच आहे एक, लक्षात घ्या. कुठल्या तरी अंतरामध्ये, कडव्यामध्ये कुठतरी आहे ते. आयडेंटिफाय करा त्याला थोडंसं. सगळ्यात पहिले कोण येणार? हायड्रोजन. बरोबर आहे. हायड्रोजन नंतर कोण येणार सांगा लगेच? हेलियम. अरे बाबा, अजून त्याचा जन्मच नाही झालेला, इनर्ट गॅसेस सापडले नाही. हेलियम. अरे शोधच नाही लागला अजून इनर्ट गॅसचा. तो नंतर लागणार आहे, मेंढे बाबा आल्यानंतर. मेंडेलिव्ह. सो मेंडेलिव्ह आल्याच्या नंतर पुन्हा लागणार आहे शोध. हा, लक्षात घ्या. म्हणजे मन लावून गाणं ऐकत जा, मन लावून पिक्चर बघत जा, मन लावून अभ्यास करत जा. अरे तू आहेस कुण्या ग्रहावरचा? मन लावून काहीच करत नाहीस तू. मन लावून ह्यानं फक्त ढकलते, दुसरं काय? रील्स रील्स रील्स. पुढे लक्ष द्या. सो व्हॉट इज द लॉ ऑफ ऑक्टिव्स? मग अष्टकाचा नियम काय आहे लक्षात घ्या. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केली असता भयाला असं लक्षात आलं की प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात. When elements are arranged according to increasing order of their atomic masses, then properties of every eighth element, काय? Properties of every eighth element are similar to that of the first element. Properties of every eighth element are similar to that of the first element. प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात. आता हे सगळं तो म्हणला, सगळं खरंय सर, पण आम्हाला हे तुम्ही थोडंसं प्रूव्ह करून दाखवाल का की आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे कसे असतात? दाखवतो बा, मला काही अडचण नाही. थोडंसं मी जागा करून घेतो, इथं जागा करून घेतो, सरकवतो जरा बोर्डला वरती. ओके, डन. ठीक आहे, आलं. हे बघा, सगळ्यात पहिले कोण येणार? हायड्रोजन. बरोबर आहे. हायड्रोजन नंतर कोण येणार सांगा लगेच? हेलियम. अरे बाबा, अजून त्याचा जन्मच नाही झालेला, इनर्ट गॅसेस सापडले नाही. हेलियम. अरे शोधच नाही लागला अजून इनर्ट गॅसचा. तो नंतर लागणार आहे, मेंढे बाबा आल्यानंतर. मेंडेलिव्ह. सो मेंडेलिव्ह आल्याच्या नंतर पुन्हा लागणार आहे शोध. हा, लक्षात घ्या. म्हणजे अजून इनर्ट गॅसेसकडे जायची काही गरज नाही. सो हायड्रोजन नंतर चला लिथियम, त्याच्यानंतर बेरिलियम, त्याच्यानंतर बोरॉन, कार्बन, पुढं नायट्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ऑक्सिजनच्या खाली पुढे लक्ष द्या रे बाबा. ऑक्सिजन नंतर कोण येणार सांगा लवकर? फ्लोरीन नंतर निऑन. बघा हो का कसं करावं? निऑन का आमच्या घरचा मेंबर आहे. अरे तो बी इनर्ट गॅसचाच भाऊ आहे भया, असं का करायला? ठीक आहे. ठेव का ह्यांना सोडू ना. हो, ह्यांची कट्टी कोण कोण आहे? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ओजी. हां जी, ऑर्गॅनिझॉन, ओजी, एजी, लोजी असल्या काय करत बसू नये. बरं, ह्यांच्याकडं सिम्बॉल बी असेच येते बघा. हे ओजी तर आहे, एजी पण आहे. एजी अर्जेंटिनम. लक्षात
सिल्वर 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 काय म्हणायचं त्याला, सिल्वर. ऍक्च्युअल नाव काय आहे, अर्जेंटिनम. लक्षात घ्या. एजी, हो एजी हे लग्नाच्या नंतर असते, लग्नाच्या आधी असते ए यू. आहे का लक्षात, आहे का नाही. लग्नाच्या आधी काय ए यू, आहे का नाही. एयू म्हणजे अरम, एयू म्हणजे अरब. हे काय गोल्ड. मग त्यानं तुला लग्नाच्या आधी गोल्ड बी घ्यायला तयार असते, पण लग्नाच्या नंतर तू एजी म्हणतीस मायन तवा त्यानं अर्जेंटिनम बी घ्यायला तयार नसते, सिल्वर. लक्षात घे. हो एजी आहे, एयू आहे आणि पुन्हा ओजी काहीच घेत नाही. चल ह्यांना बाजूला ठेवायचं, ह्यांना कुठे ठेवायचं आहे, बाजूला ठेवायचं. म्हणजे आता काही कन्फ्युजन नाही, आता चुकणार. हा ठीक आहे. पुढे फ्लोरीन. चला पुढे नेक्स्ट. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. सल्फरच्या नंतर क्लोरीन घ्या. क्लोरीन नंतर ह्याच्या पाया पडू नका, ह्यानं सध्या अजून जन्मलेलं नाही. मग काय पोटॅशियम आणि कॅल्शियम. जरा थांबा. वाय सर, वाय मतलब काय, वाय वाय मिठाईवाला आहे का नाही, माहिती आहे का वाय वाय मिठाईवाला. रावल्या मिन्नम्मा चेन्नई एक्सप्रेसला आहे. पाठ का आहे तुम्हाला, कुछ भी यार. चला लक्ष द्या. कॅल्शियम पशी आपल्याला थांबायचं आहे भैया. का बरं, तिथं लय मोठा ॲक्सिडेंट झालाय, त्याच्या पुढची नावं लक्षात घ्या. हो बाकीचे पाठ करत बसू नका, फक्त लक्षामध्ये घ्या, कारण याच्यातले दोष बाजूला काढायचे आहेत आपल्याला. घ्या. क्रोमियम आहे. पुढे चला पटापटापटा लिहून काढा. चला टेलुरियम. पुढं मॅंगनीज, फेरस म्हणजे आयरन. पुढं कोबाल्ट आणि निकल, निकेल. एकाच घरामध्ये जेवायला बसवले यांना, कोबाल्ट निकेल. लय अवघड केलं त्यांचं. पुढं खापर म्हणजे कॉपर. पुढं अच्छू शिंक नाही जिंक, जिंक एट्रियम. पुढं त्याच्यानंतर हा इंडियम. पुढं त्याच्यानंतर नेक्स्ट घ्या आर्सेनिक. पुढं सेलेनियम. नेक्स्ट ब्रोमीन. लय लांब नंबर लावला बघायचा. चला रुबिडियम, स्ट्रॉन्शियम, हा सेरेनियम आणि लॉरेशियम एकाच घरात यांना कोंडवलेलं आहे. आणि झिरकोनियम, झिरकोनियम काय झिरकोनियम. ठीक आहे. तर ठीक आहे बाबा, एक लक्षामध्ये घ्या, यांचा जो टेबल आहे जरा मन लावून बघायचा. कसं करायचं आहे, मन लावून बघायचं आहे ना सर. हां बघा रे बाबा, लक्ष द्या. अरे काय याचं जरा पॉईंट वाढवतो आपण. हां ओके चला लक्ष घ्या. सर तुम्ही PPT का बनवत नाहो, गप्र भया ग बस. जिंदा हाव शिकवायला नशीब आहे. पॅरालिसिस अटॅक येऊन मर म्हणतोस का. 12 वाजेपर्यंत PPT बनवा आणि 13 वाजता शिकवायला या. हे कोण शिकेले. अरे बाबू हे तर अवघडच झालं. चला चला. तर सोबत सोबत लाईव्ह शिकण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही. चला लक्ष द्या. ओके तोड मोडफोड कळलं पाहिजे पोरं. नाही कुठं काय कार्यक्रम चालू आहे, कुठं काय होतंय. एखादी डायग्राम आता मला कळलं ना का, इथं डायरेक्ट नेटला जा, गुगल्याकडे जा, मागून घे, भीक माग, येते का नाही, डायरेक्ट येते बरोबर आहे. हां पण समजा मी हर्ट शिकवायला लागलोय, सपोज बायोलॉजीमध्ये मी हर्ट शिकवले, मी डायरेक्ट हर्ट घेतलं, 3D घेतलं, डायरेक्ट घेतलं, शिकवायला सुरू केलं. बट पोरांना प्रॉब्लेम कसा कळणार आहे, फ्रॉम वेअर टू बिगिन, कुठून सुरुवात. तिथं अखंड डायग्राम तुमच्या समोर येणार. वेळ वाचतो, तुला वेळ वाचवायचं कळाले आता. छान नशीब हा माझं. पुढे लक्ष द्या. तर बघा रे बाबांनो, आपण काय केलेलं आहे, न्यूलँड बाबाचा बँड इथं वाजवतोय आपण. लक्ष द्या. न्यूलँडच्या अष्टकाच्या सारणीचा जर आपण विचार केला पोरहो, त्यांनी मांडलेला नियम मी या ठिकाणी तुम्हाला सिद्ध करून दाखवतोय. नो टेन्शन. भैयानी मांडलेला नियम सांगायचा मला. कोण भैया, न्यूलँड भैया. लक्ष द्या, सिद्ध करून दाखवते. प्रत्येक आठव्याचे गुणधर्म कोणासारखे येतं. रेडी, तयार आहे. चला दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. पुढे लक्ष द्या. आता काय म्हणतोय बघा, प्रत्येक आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे दाखवायचे. तर हो म्हणलं तर सांगतो, हा कमेंट बॉक्समध्ये म्हणायचं. पुढे लक्ष द्या. तर बघा, आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे, याच्यातल्या कुणाला बी आठवं म्हणा, कुणाला बी म्हणा म्हणजे ह्याला म्हणतो सर पहिलं आहे, त्याच्या मागं हाय, मागं त्याच्या पहिलं कुठलं बी म्हणतोस का. हे बघ भया, समज तू ह्याला आठवं म्हणलास, कुणाला याला म्हणलास. कोण आहे हे, मॅग्नेशियम. कोण आहे हे, मॅग्नेशियम. जर मॅग्नेशियम आठवा आहे तर बेरिलियम हा पहिला असेल. जर पोटॅशियम आठवा आहे तर सोडियम हा पहिला असेल. कळतं का काही. बघा बघ, आठवा, सातवा, सहावा, पाचवा, पुढं चौथा, तिसरा, दुसरा, पहिला. आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे, त्याचा बेस हा आहे. आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे. क्लोरीन आठवा तर फ्लोरीन पहिला आहे. आणि हायड्रोजन यांच्यासारखेच गुणधर्म दाखवतो. हायड्रोजन रिझेंबल्स, शो सिमिलरिटीज विथ हॅलोजन ग्रुप एलिमेंट्स दाखवतो. पोटॅशियम सोडियम सारखे गुणधर्म दाखवतो. सोडियम लिथियम सारखे गुणधर्म दाखवतो. आताच डोबेरायनाच्या ट्रायडमध्ये म्हणून तर बघितलं आपण, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे सारखे प्रॉपर्टीज आहेत. यस एक्झॅक्टली आहेत. आणि प्रत्येक आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे. याचा अर्थ असा, बऱ्याचदा तुम्ही हा लॉ ऐकला असेल, पाठ केला असेल, वाचला असेल, बट कंपॅरेटिव्ह नाही बघितलं असेल. कसं आठव्याचे पहिल्यासारखे आहेत. तर भाया असे आठव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे आहेत, लक्षामध्ये घ्या. मग आता कॅल्शियम मॅग्नेशियम सारखा असला पाहिजे. यस एक्झॅक्टली आहे ना.
कॅल्शियमचे गुणधर्म मॅग्नेशियम सारखे. जर कॅल्शियम 8वा आहे तर मॅग्नेशियम कितवा असणार? पहिला असणार आहे. म्हणजे 8व्याचे गुणधर्म पहिल्यासारखे. म्हणजे सारखे सारखे गुणधर्म असणारे एलिमेंट एका खाली एक उललेत का? येस, येऊ लागलेत. काही अडचण नाही. ठीक आहे ना, मोठा चांगलं काम केलास बापू. कुठं आहेस? गालगुच्चे घ्यावं म्हणलं होतं तुझे. आलाय सगळ्या MPSCच्या पोरांना शानपणा शिकवायला. हे कोण आहे माय? जाणून बुजून लोखंड आहे, जन्मताच आयरन, फेरस. मग ह्या फेरसला का फेरा आल्यासारखं ह्यांच्या बुडाला बसवले? फेरस इज ए मेटल, सगळ्यात जास्त त्यानं सापडाले आहे ना. धातू कुणाच्या खानदानात घातला? अधातूच्या. जमतंय रेडिएने मॅच होतो. अडचण आली का नाही? म्हणजे धातूला अधातूच्या लाईन मध्ये. अरे या तर ते झालं आग्र्यामध्ये आमच्या महाराजांना माग उभा केल्यासारखं. मेटल कुठला बी चिल्लर मेटल नाही बे, लोखंड आहे. फौलाद, और फौलाद क्या औलाद कहां रखी? नॉन मेटलच्या लाइन मध्ये यार इज्जत निकाल दी आयरन की. नहीं चलेगा, ना इंसाफी है ये प्रॉब्लेम आहे. हे मॅंगनीज मेटल आहे बिचारा, ठुलवा नॉन मेटलच्या खाली. बरं ठीक आहे, एवढं तर ठीक. दोघात एक प्लॉट वाटायची गरज का आहे? आज साधं किंडर जो आणलं तर 2 लेकरं वाटून खाईनात. ह्यानी तर डायरेक्ट एलिमेंट 2 एलिमेंट एकाच पोझिशनला ठेवलेत. पण ठेवले त्याचं मॅचिंग मॅच होईना गेले, काहीच नाही. इकडे मॅच होईना गेलं तर आम्ही कपडे घालणं साधे. ठीक आहे. आणि यांनी काय करून ठेवलंय? सगळा सत्यानाश. आणि हे कॅल्शियम पशी थांबा मी एवढ्यासाठीच म्हणलं होतं भया की ह्याच्यानंतर कुणाचेच 8व्याचे गुणधर्म पहिल्यासारखे नाही. म्हणजे ह्याचं डोरे मिफा सोलाटी कुणापर्यंत लागू व्हायलंय? फक्त कॅल्शियम पर्यंतच. एलिमेंट्स आफ्टर कॅल्शियम डिड नॉट शो सिमिलॅरिटी विथ द फर्स्ट एलिमेंट. कॅल्शियम नंतरची मूलद्रव्ये याच्या अष्टकाच्या नियमामध्ये बसू शकली नाहीत. 2 वेगळे गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांना एकाच गटामध्ये ठेवलंय. हे सुद्धा एक प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. बरं माहीत होते 56 मूलद्रव्ये, 56 मधले 5-50 तर मांडते माणूस. ह्यानं तर 17-18 पर्यंतच दमले. अजून ह्यांचा तर शोधच लागला नव्हता अजून. हो का ह्यानी आल्या होतं कुठला डान्स केला असता की मग अवघड झाला असता है ना. सो इनर्ट गॅसेसला इकडे कसली जागा नाही. ज्या बी काय जागा वाटप केले त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. कुछ भी नहीं चलेगा.